माढा तालुक्यात अंजनगाव खेलोबात तणाव अजूनही कायम आहे। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पोलीस अधीक्षकांकडून आक्रमक आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। तर गेल्या 3 दिवसांपासून हा सगळा वाद कायम आहे। माढा तालुक्यात अंजनगाव खेलोबात तणाव अजूनही कायम आहे। पोलीस बंदोबस्तात चोख ठेवण्यात आलेला आहे। आता पोलीस अधीक्षक स्वतः आक्रमक अशा आंदोलकांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न आता पोलीस अधीक्षक करत आहेत। आपले प्रतिनिधी सुनील दिवाण सध्या आपल्या सोबत आहे। सुनील, नेमकं काय घडतंय घटनास्थळी? दिवस आहे आज आंदोलनाचा, जो पुतळा महाराजांचा बसवण्यात आला होता। आज नेमकी महाराजांची पुण्यतिथी आहे, त्यामुळे एक समाज अतिशय आक्रमक आहे, त्यांना पुतळ्याजवळ जाऊ दिलं जात नाही। 2 समाजामध्ये 100 फुटाचा सुद्धा अंतर नाहीये। लोखंडी बॅरिगेटिंग करण्यात आलेले आहे दोन्ही बाजूला, मात्र दोन्ही समाज दोन्ही बाजूनी आक्रमक असताना दिसत आहेत। आता पोलीस अधीक्षक पोहोचलेले थोड्या वेळापूर्वी सातत्याने एकमेकांच्या शाब्दिक झटापटी होताना दिसत आहेत। पोलीस अधीक्षकांनी आता आल्यानंतर दोन्ही समाजाशी चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। मात्र कालही रात्री उशिरापर्यंत चर्चेचे सत्र चालू होते, ते सर्व योग्य रीतीने संपले नव्हते, फिसकटले होते। त्यानंतर यामध्ये थोडाफार लक्ष्मण हाके यांचा आक्रमक भूमिका कारणीभूत ठरते असं दिसतंय। कारण ज्या पद्धतीने या जागेची मोजणी करायची आणि मग पुतळा कुठल्या जागेवर बसवला हे ठरवायचं, हे ठरलं होतं, त्याला हे हाके तयार नाहीयेत असं दिसतंय। त्यामुळेच एकमेकांना दोन्ही बाजूनी घोषणाबाजी जोरात होते आणि दोन्ही बाजूचा तणाव वाढलेला आहे। पोलिसांवरही ताण वाढलेला गेला, 3रा दिवस आहे। 3 दिवसापासून पोलीस मोठ्या संख्येने तो उपस्थित आहेत आणि दोन्ही बाजूनी जोरजोरात घोषणा दिल्या जात आहेत। पोलीस अधीक्षक इथं पोहोचलेले आहेत। आता पुढे काय होतंय हे पाहता येणार आहे। नक्कीच आता पोलीस अधीक्षक या आंदोलकांची समजूत काढण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुनील, तुमच्याकडून वेळोवेळी या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर लक्ष्मण हाके मराठा आणि धनगर समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत। लक्ष्मण हाकेंना अंजनगावमधून बाहेर काढा, अन्यथा राज्यातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणि शिवप्रेमी लाखोंच्या संख्येने अंजनगावमध्ये दाखल होतील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी दिला आहे। लक्ष्मण हाकेला जर अंजनगावातून आज नाही जर हाकललं तुम्ही, तर उद्या महाराष्ट्रातील तमाम मराठा क्रांती मोर्चातील सर्व समन्वयकांना व शिवप्रेमींना व सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील युवकांना व शिवभक्तांना आवाहन करतोय, लाखोच्या संख्येने आपण पण अंजनगावमध्ये जाऊया। छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे, आस्था आहे। महाराजांच्या पुतळा जर काढण्यासाठी कुणी जातीय दंगल ह्याच्या घडवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी आपण उद्या अंजनगाव येथे जाऊया। या महाराष्ट्रातील काही जातीवादी नाजायज अवलादी त्या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजच्या स्मारकाला विरोध करतात, धनगर मराठा वाद लावण्याचा प्रयत्न करतात। त्याचा बंदोबस्त त्या हाक्यासारख्या नालायक माणसाचा बंदोबस्त लवकर सरकारनं करावा, अन्यथा या ठिकाणी जे काय परिणाम होतील, जो काय कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्याला सर्वस्व सरकार जबाबदार राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।